धुळे जिल्ह्यातलं सर्वाधिक चांगलं प्रेक्षणीय स्थळ म्हणून लळिंगकडे बघितले जातं आणि धुळे शहरापासून अवघ्या 9 किलोमीटरवर असलेल्या हे लळिंग कुरण आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी निसर्गरम्य असं ठिकाण आहे। या ठिकाणी हा जो नाला आहे या नाल्यातून हे पाणी प्रवाहित होतं आणि पुढे जाऊन धबधब्याद्वारे ते पडत असतं। अनेक जिल्ह्याभरातले प्रेक्षक हे या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी या ठिकाणी हे प्रेक्षक येत असतात आणि याचा आनंद लुटत असतात। सध्या थोडा पाऊस असला तरी जो धबधबा आहे आता थोड्या प्रमाणात प्रवाहित झालेला आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी अनेक जर आपण पर्यटक जर बघाल तर पर्यटक हे जीव धोक्यात घालत आहेत। हे नेमकं जे नाल्याचं पात्र आहे या नाल्याच्या पात्रामध्ये या ठिकाणी अनेक जे पर्यटक आतमध्ये जाऊन हे पर्यटक हे त्या ठिकाणी आपली हुल्लडबाजी करताना दिसत आहेत। अनेक वेळा आपण जर बघितलं महाराष्ट्रातल्या घटना तर महाराष्ट्रातल्या घटनांमध्ये अनेक वेळा अशाच पद्धतीचा प्रेक्षक हुल्लडबाजी करतात आणि आपला जीव गमावून बसतात। मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने वन खात्याच्या वतीने सुरक्षा पर्यटकांची येईल म्हणून व्यवस्था करण्यात आली नाही। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी ज्या काही व्यवस्था करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी पर्यटकांना येण्यासाठी जे शेड आहेत त्याची पूर्णतः दुरवस्था झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणचे रस्ते असतील, सुव्यवस्था असेल किंवा स्वच्छता असेल आणि सुरक्षा असते याचा बोजवारा उडाल्याचं या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक या ठिकाणी यावेत यासाठी या ठिकाणी सुखसुविधा दिल्या जाव्यात अशी मागणी या ठिकाणी पर्यटकांकडून होत आहे। मनीष वासुदे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।